ढोकळा असो किंवा दुसरा कोणताही पदार्थ असो, योग्य मोजमाप असेल तर पदार्थ हा आपला छानच बनतो. एका पातेल्यामध्ये मी 2 वाट्या बेसन घेतलं, त्याच्यामध्ये हळद टाकली, मीठ टाकलं, साखर टाकली, लिंबूसुद्धा मी याच्यामध्येच पिळून घेतलं. पाणी टाकून हे प्रमाण व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलं. मला थोडासा आंबटपणा कमी वाटला, त्याच्यामुळे मी परत थोडंसं लिंबू पिळून घेतलं. खरं तर सर्वात सोपा आयटम म्हणलं तर ढोकळाच आहे. आपल्या मनात जर खायची इच्छा निर्माण झाली, की अवघ्या 10 ते 15 मिनिटामध्ये हा रेडी होतो. आणि मी लहान होते ना, तेव्हा मी हॉटेल्समध्ये वगैरे ढोकळा पाहायचे ना, तेव्हा असं ट्रेमध्ये ढोकळा दिसायचा, एवढा स्पॉन्जी फुगलेला दिसायचा, अक्षरशः ताटाच्या बाहेर आलेला दिसायचा तो. त्याच्यामध्ये मला एवढं आश्चर्य वाटायचं ना, की कसा बनवत असतील बाबा हा ढोकळा आणि खरंच कशी याची रेसिपी असेल ना. आणि आता मला खरंच आश्चर्य वाटतं या गोष्टीचं, की मला खरंच ढोकळा एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये बनवता येतो. म्हणजे आपल्या मनामध्ये जर एखादी गोष्ट कुठली शिकण्याची उत्सुकता असेल आणि जिद्द असेल, तर खरंच आपण ती गोष्ट एकदम शिकून जातो. आणि सर्वात शेवटची स्टेप म्हणलं तर इनो टाकून घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि एकाच डायरेक्शनमध्ये त्याला फिरवून ताटाला तेल लावून घेतलं होतं. त्याच्यामध्ये ते प्रमाण टाकून हे स्टीम करण्यासाठी ठेवलं. अवघ्या 10 मिनिटामध्ये हा ढोकळा रेडी होतो आणि बाहेर येऊन पाहते तर आस्थाचा ना "काश्मीर टू कन्याकुमारी" या गाण्यावरतीचा मस्त असा डान्स चालू होता. मला पाहिली आणि तिनं डान्सच बंद केला. आणि 5 वाजता ना बाहेरचा व्ह्यू जो होता, एवढा सुंदर व्ह्यू होता. खरंच खूप भारी वाटत होतं. आणि त्याच्यामुळे मला खरंच खूप फ्रेश पण वाटत होतं. तोपर्यंत तर आपला ढोकळा इथे रेडी पण झाला आणि त्याचा तडका पण मी इथं तयार करून घेतला. मस्त तो तडका सगळीकडे टाकून घेतला. कोथिंबीर पण वर गार्निश केली आणि आईच्या तोंडाची खरंच चव गेली होती आजारपणामुळं. तिच्यासाठीच मी हा ढोकळा बनवला होता. आईने मस्त असा ढोकळा खाल्ला. सर्वांनी मिळून आम्ही ढोकळा एन्जॉय केला आणि आस्थाची मूव्हमेंट तर काही विचारायलाच नको. एवढे भारी मूव्हमेंट देते ती ना. उडदाची डाळ उन्हाला ठेवली होती, ती थंड करून घेतली. दिव्याबत्तीसुद्धा केली. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.